आज मी तुम्हाला शिल्लक राहिलेल्या वरणापासून भजी बनवून दाखवणार आहे। तर बघा अशा पद्धतीचे आहे वरण बनवलं होतं मी आणि ही अर्धी वाटी आहे। तर आपण आता हे वरण या वाडग्यामध्ये काढून घेऊया। 1 वाटी पत्ता कोबी घेतलेला आहे, 1 वाटी फ्रेश मका आहे, ती चॉपरला थोडीशी अशी आबडधोबड करून घेतलेली आहे, 1 मीडियम आकाराचा कांदा, ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर, छोटा अर्धा चमचा ओवा, थोडीशी हिंग पावडर, सफेद तीळ 1 चमचा, छोटा अर्धा चमचा धने घेतलेले आहेत दरदरे करून, ह्याच्यात टाकणार आहे फक्त मिरची कुटून घेतलेली आहे, थोडीशी हळद, ह्याच्यामध्ये टाकायचं 1 चमचा तांदळाचं पीठ, चवीप्रमाणे टाकायचे मीठ। आता त्यात टाकणार आहे मी बेसन पीठ। आता बेसन पीठ किती टाकायचं, 4 ते 5 चमचे फक्त बेसन पीठ टाकायचं आहे। मिक्स करून घेऊया। मस्त असं मिक्स झालेलं आहे। आता आपण बनवायला घेऊया। तर त्याच्या अगोदर आपण सोडा टाकायचे, बघा एवढा सोडा घेतलेला आहे, एकदम थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यावर आणि चांगलं मिक्स करायचं। तेल ठेवले बघा गरम करायला आणि चांगलं कडक झालेलं आहे गरम। आता आपण सोडून घेऊया। तर बघा अशा पद्धतीत सोडायच्यात आपल्याला। फेस कमी झालेला आहे बघा आणि पहिले टाकलेले बघा कसे लाल झालेले ते मस्त बघा असा कलर आलेला आहे, छान फ्राय झालेले आहेत। आता आपण एक काढून घेऊया। अशा पद्धतीने नितळून घ्यायचे बघा कधी पण। भजी बघा मी काढून घेतलेली आहे ती शिल्लक राहिलेल्या डाळीची। आता हे बघा तुम्हाला एक तोडून पण दाखवते, वरून क्रिस्पी आतून एकदम सॉफ्ट, बघा सगळं जाळीदार असे मस्त होतात अशा पद्धतीमध्ये।